आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं होतं. आपले जे उत्तर आहे ते रिअल आहे की रिअल नाही आहे ते पाहिलेलं होतं. आता आपण रूट्स जे आहेत ते कसे काढायचे आहेत, रूट्स दिलेले नाही आहेत किंवा रूट्स नक्की काय आहेत किंवा त्याचा कशा प्रकारे आपण फॉर्म्युलामध्ये लिहूनसुद्धा आन्सर्स लिहू शकतो, मग त्याला आपण काय मानायचं आहे ते पाहणार आहोत. तर इथे आपल्याला एक नवीन प्रकारची साईन दिसते किंवा आपण ही साईन पाहिलेली आहे अगोदर. हिला आपण वाचायचा प्रयत्न करू. हिला म्हणायचे अल्फा आणि हिला म्हणायचे बीटा. लिहिताना कसं लिहायचं आहे ते मी लिहून तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्हाला जसं जमतं आहे तसं लिहा. पण बीटामध्ये काय होते, थोडीशी बीची जी लाईन आहे आपली ती मोठी आली पाहिजे आणि ती सहसा तुमची लाईनच्या वरतीच तुम्ही काढायची, लाईनच्या खाली काढायची नाही आहेत. आपण लहानपणापासून ऐकतो आहोत की काही शब्द आपले लाईनीच्या वरतीच आले पाहिजेत, काही शब्द अर्धे लाईनीच्या वरती अर्धे लाईनीच्या खाली असतात. तर इथे हा थोडासा जो नियम आहे त्याला आपण बगल द्यायची आहे आणि अल्फाचा तुमचासुद्धा जो आहे तो पूर्णच्या पूर्ण लाईनच्या वरतीच असला पाहिजे. आता आपला हा कसा काढायचा आहे, तो काय आहे तो बघूया. तर त्याने आपल्याला म्हटलेलं आहे अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. देन तर त्याने काय सांगितलेलं आहे, अल्फा आणि बीटा हे जे आहे ते रूट्स आहे. मग अल्फा म्हणजे काय आणि बीटा म्हणजे काय, तर आता इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अल्फा आणि बीटा रूट्स आहेत आपल्या इक्वेशनचे. मग आता त्यावरनं आपण हे कसे शोधायचे आहेत किंवा आपण हे कशा प्रकारे शोधू शकतो ते पाहणार आहोत. त्याचा फॉर्म्युला आहे. जर का आपल्याला अल्फा आणि बीटा माहिती असतील तर आपण इक्वेशन जे आहे ते बनवू शकतो. आपल्याला माहिती आहे इक्वेशनमध्ये काय काय होतं. मग त्यांनी म्हटलेलं आहे अल्फा प्लस बीटाचा आन्सर कसं येतं, -b/a. अल्फा इंटू बीटाचं आन्सर कसं होतं, तर ते असतं c/a. मी तुम्हाला एकदा पुन्हा परत हे आपल्या पद्धतीने सोडवून सांगते म्हणजे कसं दिसेल तुम्हाला ते बघूया. मी तुम्हाला उत्तर आधी लिहून दाखवते आणि मग हे काय आहे ते समजावून सांगते. ओके, मी घेतलेलं आहे, माझा एक आकडा आहे 2, एक आकडा आहे 3. म्हणजे माझा एक जो रूट आहे तो 3 आहे, एक रूट आहे तो 2 आहे, एक रूट आहे तो 3 आहे. आता आपण असं पकडून चालू याच्यामध्ये की हा मायनस, ठीक आहे. आता मी इक्वेशन तयार करणार आहे. मी आजपर्यंत कसं पाहिलेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2 प्लस -3 एक्स प्लस 2 इंटू -3. हा आपला लिहायचा फॉर्म्युला आहे. एक्स स्क्वेअर, मग त्याच्यावर जर कोएफिशियंट असेल तर तो कोएफिशियंट लिहायचा आहे. मध्ये जे आहे म्हणजे आपला जो सेकंड टर्म जी आहे ती कशी येणार आहे, प्लस येणार आहे, ॲडिशन येणार आहे 2 प्लस -3 एक्स. आणि थर्ड जी टर्म आपली आहे ती कशी येणार आहे, 2 इंटू -3 एक्स स्क्वेअर. आता 2 प्लस -3 म्हणजे -1 येणार आहे, 1 आपण लिहित नाही. एक्स इथे काय झालेलं आहे, 2 इंटू -3 म्हणजे 2 3 6 -6. आता बघूया आपण अल्फा प्लस बीटा. आता ए म्हणजे 2 म्हणजे अल्फा आणि -3 म्हणजे बीटा आपण पकडून चाललेलो आहोत. ते आपण हवं तर लिहून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. 2 आणि बीटा इज इक्वल टू -3 आर द रूट्स. ठीक आहे. आता त्याने आपल्याला सांगितले अल्फा प्लस बीटा करायचं आहे.
मग आपल्याला काय सांगितलं आहे फॉर्म्युला -b/a. बघूया दिसते का. -b आपला काय आहे 1 आहे, पण तो मग कसं आहे -1 आहे म्हणजे मायनस इन द, कारण हा इथे नाही आहे, हा इथे आहे कॉमनला. ठीक आहे. आता ए म्हणजे किती आहे ते 1, मायनस मायनस किती झाला प्लस झाला, 1/1 इज इक्वल टू 1. बघा अल्फा प्लस बीटा काय आहे तुमचं 1 आहे का, आहे. तो मायनस जो आहे तो ओरिजिनल ह्याचा मायनस हा वाला आहे, त्यामुळे त्याचा विचार करू नका. इथे आन्सर फक्त काय आलं आहे 1 आलं, कारण 1/1 झालेलं आहे. त्याच्यानंतर बघूया अल्फा इंटू बीटा काय दिलेलं आहे c/a. सी किती आहे आपला -6. ए किती आहे आपला, या आन्सर आलं आहे -6. आलं आहे का आन्सर -6 आहे. आहे कळलं आपल्याला. आता आपण एक त्यांनी खाली आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी सोडून बघूया. मी ती लिहून घेते, याच पद्धतीने आपण ती सोडवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तिकडे तुम्हाला आन्सर काय लिहायचं आहे. (10x² + 10x + 1 = 0. आता आपण जे आहे a = 10, b = 10, c = 1. आता आपल्याला त्यांनी अल्फा प्लस बीटा शोधायला सांगितलेलं आहे. काय आहे फॉर्म्युला आपला अल्फा प्लस बीटाचा -b. मला सवय असल्यामुळे -b नेमका इथे लिहिते, अर्थ तोच होतो पण लिहिताना कसं येतं ती आपल्याला साईन त्याच्याबरोबर येते आहे आपल्या कोएफिशियंट बरोबर, त्याच्यामुळे ते पण सहसा मध्ये लिहायची आहे -b/a. मग लिहून घेऊया -b काय आहे आपला 10 आहे, 10 लिहून घेतलेला, a आपला 10 आहे म्हणजे काय आलं आन्सर -1. आपला आन्सर किती आलेला आहे -1. अल्फा प्लस बीटा = -1. आता बघूया अल्फा इंटू बीटा काय येईल c/a. आपला c किती आहे 1, a किती आहे 10 म्हणजे आपला आन्सर लिहायचं आहे 1/10. हे आन्सर तर सरळ सरळच आहे, लिहून घेऊया आपण. आपला अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी जर का आली किंवा अशा प्रकारे आपला आन्सर जर का काढायला आलं तर आपल्याला मार्क आहेत 2. म्हणजे अल्फा प्लस बीटाला 1 मार्क, अल्फा इंटू बीटाला 1 मार्क. ते जसं आपल्याला क्वेश्चन विचारतील त्याप्रमाणे आपल्याला आन्सर लिहावं लागेल. ते आपला आन्सर होतं -1 आणि इथे आपला आन्सर आलेलं होतं 1/10. तुम्ही हे कंपॅरिझन करून ॲज इट इज इथे लिहू शकता आहात, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण कशा प्रकारे आन्सर आलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आपण ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलेलं होतं अल्फा आणि बीटा म्हणजे काय, मग त्याची आपण व्हॅल्युएशन कशी काढतो किंवा अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असं त्याचा फॉर्म्युला काय, किंवा अल्फा इंटू बीटा त्याचा फॉर्म्युला काय आहे ते पाहिलं होतं. आता आपण ॲक्च्युली आपल्याला क्वेश्चन्स कसे येतात ते पाहणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत ती आधी आपण समजून घेऊया. If alpha and beta are the roots of the quadratic equation 2x² + 6x - 5 = 0, then find alpha plus beta and alpha into beta. मग आपण काय करूया, प्रथमतः सुरुवातीला a, b आणि c ची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. a = 2, b = 6, c = -5. अल्फा प्लस बीटा
काय आपला त्याचा फॉर्म्युला मायनस बी अपॉन ए. मग आपण लिहून घेतला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए इक्वल टू -6/2. आन्सर आहे -3. मीन्स अल्फा प्लस बीटाची आपली व्हॅल्यू आहे -3. अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए -5/2. किंवा तुम्ही तिकडे म्हणू शकता -2.5 किंवा लिहू शकता डायरेक्टली -5/2. तरीसुद्धा काही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 2. द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन x² - 13x + k इज इक्वल टू 0 इज 7. फाइंड k. काहीही क्वेश्चन कळलेला नाही आहे. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये आपलं असंच होतं. म्हणून कमीत कमी 2 वेळेला किंवा 3 वेळेला एक क्वेश्चन वाचा, म्हणजे तुम्हाला अर्थ व्यवस्थित कळेल. काय शोधायला सांगितलेली आहे, कोणती इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे ती कळेल. मी तुम्हाला ह्याच्यासाठी खास एक व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही परीक्षेला जाण्याच्या अगोदर त्याच्यासाठी काय काय तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स आहेत, काय काय तुम्ही लक्षात ठेवून जायचं आहे, रिमेंबर दिस करून जायचं आहे, ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर किंवा आपण असं म्हणूया 1 महिना अगोदर आपण असा एक व्हिडिओ बनवूया. आता बघूया, वाचूया पुन्हा परत एकदा. द डिफरन्स बिटवीन द रूट्स. काय सांगितलं आहे? डिफरन्स सांगितलेला आहे. कोणामधला? रूट्समधला. काय आहे तो? इज 7. वाक्यामध्ये कसं लक्षात घ्यायचं आहे? डिफरन्स बिटवीन काय आहे? 7. आपल्याला अनेक इन्फॉर्मेशन दिलेली असते, पण ती सगळीच्या सगळी आपल्याला घ्यायची अशातला काही भाग नाही. आणि इक्वेशन आपलं काय आहे? x² - 13x + k. आणि मग काय शोध सांगितलेलं आहे? फाइंड के. क्लिअर झालं. आता आपल्याला काय काय सांगितलेलं आहे, आपल्याला काय काय शोधायचं आहे, म्हणजे काय शोधायचं आहे. मग आपण आधी लिहून घेऊया. आपल्या थोडक्यामध्ये काय लक्षात आलेलं आहे? इक्वेशन काय आहे आपलं? x² - 13x + k इक्वल टू 0. डिफरन्स ऑफ द रूट्स म्हणजे काय आहे? अल्फा मायनस बीटा इक्वल टू 7 आणि k इज इक्वल टू वॉट? क्लिअर झालं. आता आपल्याला काय करावं लागेल? तर आधी आपल्याला जे आहे ते व्हॅल्यू कशाची मिळालेली आहे? एची व्हॅल्यू मिळालेली आहे, बीची व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणजे आपण अल्फा प्लस बीटा म्हणजे दोन्ही रूट्सचा जो प्लस आहे, सम आहे, ती काढू शकतो. म्हणजे मग अल्फा मायनस बीटा ह्याची माहिती आहे. अल्फा प्लस बीटा आपण काढलं तर आपल्याला कोणाच्या तरी एकाची व्हॅल्यू माहिती पडेल, म्हणजे अल्फाची माहिती पडेल, कारण मायनस बीटा आहे, मग त्याचा प्लस बीटा आहे, तो कट आऊट होईल. बरोबर आहे. मग अल्फाची व्हॅल्यू कळेल, मग आपण बीटाची व्हॅल्यू काढू आणि मग आपल्याला जो आहे तो सी माहिती पडेल, कारण ए माहिती आहे आपल्याला, पण सी आपल्याला माहिती नाही आहे. मग सी माहिती पडला म्हणजेच आपल्याला के शोधायचं आहे, म्हणजेच आपल्याला सी माहिती करून घ्यायचा आहे. मग बघूया कसं आपण उत्तर काढलेलं आहे ते पुस्तकामध्ये. मग आपण लिहून घेतलं. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -13, c इज इक्वल टू k. Let alpha and beta be the roots of the equation. Alpha plus beta is equal to -b upon a minus in the square -13 upon 1 is equal to 13. कारण मायनस आहे बाहेर म्हणजे आतमधला साईन बदलणार आहे, ते होणार आहे +13. 13 upon 1 मीन्स कंप्लीट नंबर आहे म्हणून लिहून घेतलेला आहे 13. इथे लिहून घेतलेलं आहे. बट अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7 गिवन आणि त्याला नंबर दिलेला आहे इक्वेशन नंबर 2. अल्फा प्लस बीटाला दिलेला आहे इक्वेशन नंबर 1, अल्फा मायनस बीटाला दिलेला आहे इक्वेशन नंबर 2. मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे तुम्ही अल्फा मायनस बीटाला इक्वेशन 1 आणि अल्फा प्लस बीटाला इक्वेशन 2 सुद्धा म्हणू शकता. मग काय झालेलं आहे इथे आपण करून बघूया. अल्फा प्लस बीटा त्याची व्हॅल्यू आपल्याला कळलेली आहे. टेन नाही 13 आहे, सॉरी 13.
मग काय झालं, ॲडिंग केल्यानंतर हे कट झालं, मायनस प्लस, मग काय झालं 2 अल्फा राहिला. आपल्याला काही हरकत नाही आहे. 13 + 7 20. जर तुम्हाला हे व्यवस्थित येत असेल तर डायरेक्ट तुम्ही 2 अल्फा = 20 सुद्धा लिहू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त व्यवस्थित तुम्हाला ते येत असेल तर, नाहीतर एक स्टेप वाढली तरीसुद्धा चालते. मग तरी लिहून घेतलेलं आहे 2 अल्फा = 20 ॲडिंग 1 and 2 मीन्स देअरफॉर अल्फा = 10. आता अल्फाची आपल्याला व्हॅल्यू माहिती पडलेली, आपण बीटाची काढूया. मग आपण 30ची आहे ती इक्वेशन 1मध्ये भरलेली आहे. मग आपण लिहू शकतो पुट द व्हॅल्यू ऑफ अल्फा = 10 इन इक्वेशन 1. मग आपण म्हटलेलं अल्फा प्लस बीटा = 13 मीन्स 10 + बीटा = 13. देअरफॉर बीटा = 13 - 10. देअरफॉर बीटा = 3. आता आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू माहिती पडलेली आहे. मग आपला जो फॉर्म्युला आहे अल्फा × बीटा = C/A, म्हणजे C म्हणजे काय आपला K आहे. मग अल्फाची व्हॅल्यू आपण टाकली 10, बीटाची व्हॅल्यू टाकली 3 = K अपॉन म्हणजे 46कडे आपण त्याची व्हॅल्यू टाकली K आणि A म्हणजे किती आहे आपला 1 आहे. मग 10 × 3 = 30 मीन्स K = 31. खाली म्हणजे कंप्लीट नंबर आहे, म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे Kची 30. म्हणजे ते नंबर काय असेल 30. x² - 13x + 30 = 0. तुम्हाला हवं असेल तर हे बरोबर आहे की नाही आन्सर हे तुम्ही काढून बघू शकता, कारण अल्फा आणि बीटा तुम्हाला माहिती आहेत काय आहेत. मग तेच उत्तर तुमचं येतं आहे का ते तुम्ही, रूट्स येत आहेत का ते तुम्ही पाहू शकता क्रॉस चेक करून. जिथे तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही क्रॉस चेक करून आन्सर बरोबर आहे की नाही ते चेक करा आणि मग पुढे जा. आता आहे एक्झाम्पल नंबर 3. If alpha and beta are the roots of x² + 5x - 1 = 0, then find alpha cube plus beta cube and second alpha square plus beta square. म्हणजे आधी आपल्याला काय करायला लागेल, अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काढावी लागेल. मग आपला तो जो फॉर्म्युला आहे आठवतोय ना, स्क्वेअरचा आणि क्यूबचा फॉर्म्युला, तो टाकून आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी काढणार आहोत. एक आपण अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काढणार आहोत, 1 मार्क मिळाला. मग आपण फॉर्म्युला वापरून अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू काढणार आहोत, 1 मार्क मिळाला. मग आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढणार आहोत विथ द युजिंग ऑफ फॉर्म्युला, 1 मार्क मिळाला. नुसता तुम्ही फॉर्म्युला लिहिला तर त्याचासुद्धा तुम्हाला अर्धा मार्क आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आपण 8वीत शिकलो म्हणून 8वीत सोडून पुढे जायचं आहे का, नाही. आता या ठिकाणी आपल्याला त्याचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तिकडे A + B होता किंवा x + A होता किंवा x + B होता, याच्याशी काही मतलब नाही आहे. फॉर्म्युला कसला आहे, क्यूबचा फॉर्म्युला. फॉर्म्युला कसला आहे, स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं सगळे फॉर्म्युले एका वहीमध्ये एका ठिकाणी लिहून ठेवा, म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्हाला एका ठिकाणी ते सगळेच्या सगळे फॉर्म्युले मिळतील. मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ खास बनवणार आहे ज्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युलेस मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे. सगळे फॉर्म्युलेस तुम्हाला पुन्हा परत एकदा रिमेंबर करून देणार आहे, कारण परीक्षेला जाण्याच्या अगोदर हे सगळे फॉर्म्युलेस एकदा तुमच्या डोळ्याखालनं जाणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. ओके, तर आपण सुरुवातीला अल्फा आणि बीटाची जी व्हॅल्यूज आहेत ती काढून घेऊया. आता काय लिहिलेलं आहे, कंपेअरिंग x² + 5x - 1 विथ ax² + bx + c = 0. देअरफॉर काय झालेलं आहे, a = 1, b = 5, c = -1. अल्फा प्लस बीटा = -b/a = -5/1 मीन्स काय आलेलं आहे आन्सर त्याचं -5. अल्फा प्लस बीटा = -5.
अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए इज इक्वल टू -1/1 इज इक्वल टू -1. म्हणजेच काय झालं, कंप्लीट नंबरमध्ये -1 हेच उत्तर आलं आहे. मीन्स अल्फा इंटू बीटा मीन्स आपण म्हणू शकतो मल्टिप्लिकेशन ऑफ अल्फा अँड बीटा काय येणार आहे, -1 येणार आहे. मग आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊया आणि मग फॉर्म्युल्यामध्ये सगळीच्या सगळी माहिती आहे ती पुट ऑन करूया आणि आपला आन्सर आपल्याला येईल. अल्फा क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा द होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. बघा आपले 2 फॉर्म्युलेज दाखवलेले होते. तुम्ही असा लक्षात ठेवा, असा लक्षात ठेवा, कसाही लक्षात ठेवा. पण आपल्याला सोपा वाटतो आपण तो लक्षात ठेवलेला होता, तर नाही, दोन्ही फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आहेत. बघा आता इथे अल्फा आणि बीटा म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ अल्फा बीटा टाकायला आपल्याला व्हॅल्युएशन आहे. मग 3a² बीचं आपल्याला व्हॅल्युएशन माहिती नाही आहे, ते पुन्हा परत काढावं लागेल आपल्याला. आणि a² बीचं आपल्याला व्हॅल्युएशन माहितीच नाही किंवा b² माहितीच नाही. म्हणजे इथे आपल्याला अल्फा² बी किंवा अल्फा बीटा² त्याचं कुठे व्हॅल्युएशन माहिती आहे. मग आपण ह्या सोप्या पद्धतीने काढू शकतो. तर लिहून घेतलेलं आहे आपण. मग आपण म्हणूया अल्फा प्लस बीटा काय आहे आपलं -5. म्हणजे -5 द होल क्यूब मायनस 3 इंटू अल्फा आपलं किती आहे अल्फा मीन्स अल्फा इंटू बीटा मल्टिप्लिकेशन ऑफ अल्फा बीटा किती आहे -1 आहे, लिहून घेतलेलं आहे. आणि ए म्हणते अल्फा प्लस बीटा त्याचं व्हॅल्युएशन किती आहे आपलं -5 लिहून घेतलेलं आहे. -5 द होल क्यूब आन्सर आलं आहे -125. पाहून बघूया एकदा आन्सर कसं आलेलं आहे. कन्फ्युजन क्लिअर व्हायला पाहिजे. -5 इंटू -5 इंटू -5. आता मी तुम्हाला हे असं का लिहून दाखवलं असेल हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. ओके, आता हे -5 किंवा आपण पकडून चालूया 5 हा क्लिअरली कळतो आहे. आता हा असा लिहिला की थोडा तो काय होतो आपण असा करतो किंवा असा करतो, कळत नाही, तो एस सारखा दिसतो. आणि जर का तो क्लिअरली एस सारखा जर का समोरच्या व्यक्तीला वाटला आणि त्यांनी त्याला सर्कल दिलं, तुम्हाला कन्फ्युजन आहे, तुम्हाला आन्सर कळलेलं नाही आहे, तुम्हाला फॉर्म्युला वापरता आलं नाही आहे, कदाचित पुढचा प्रश्न आपल्याला वाचणारच नाही, आपण आन्सर लिहिले की नाही तो बघणारच नाही आणि सरळ तिथपर्यंतचे मार्क त्याच्या अगोदरच्या स्टेपपर्यंतचे मार्क देईल आणि निघून जाईल पुढे. म्हणून बी केअरफुल हा 5 असाच आला पाहिजे. तर आपला क्वेश्चन होता -5 इंटू -5 इंटू -5. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे -5चा क्यूब आहे. म्हणजे आपल्याला -5 -5 असंच लिहायचं. मायनस मायनस प्लस मीन्स 5 5 25 प्लस 25 पुन्हा पण इंटू -5 म्हणजे काय होईल 25 5 125 आणि 1 प्लस 1 मायनस म्हणून आन्सर आलेला आहे -125. लक्षात ठेवा मायनसचा जो स्क्वेअर आहे तो प्लस आहे पण त्याचा क्यूब जो आहे तो मात्र मायनसच येणार आहे. पुढे जाऊया. -5 द होल क्यूबचा आन्सर आलेलं आहे -125. आता करून घेऊया 3 इंटू -1 इंटू -5 कारण कसं होतं 3 अल्फा बीटा इन द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके मग 3 इंटू -1 -3 की +3 बघा -3 इंटू -1 मीन्स +3 +3 इंटू -5 मीन्स -15 लिहून घेतलं. -125 -15 म्हणजे त्याचा अर्थ झाला मायनस मायनस प्लस होणार साईन मायनसची येणार मीन्स अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू -140. 2 मार्क मिळाले आपल्याला.
आता तिसरा मार्क मिळवूया. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, पुन्हा परत इथे आपला फॉर्म्युला लिहायचा आहे. अल्फा प्लस बीटा द होल स्क्वेअर -2 अल्फा बीटा. -5 द होल स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -1. लिहून घेतलेलं आहे. -5चा स्क्वेअर प्लस 25 -2 इंटू -1 इज इक्वल टू +2. 25 प्लस 2 आन्सर इज 27. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 27.